जे नुकसान होतंय ते स्वतःच्या चुकांमुळे होतंय आणि जो फायदा होतो तोही स्वतःच्या कामामुळेच होतो, दुसऱ्यांमुळे होत नसतोय. कुठलंही काम असू दे ते फक्त आपणच करू शकतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, फक्त स्वतःला दिवसातून फक्त 15 मिनिटाचा वेळ द्या. सकाळी फक्त लवकर उठा, 15 मिनिटाचा वेळ द्या. 15 मिनिटामध्ये तुम्ही सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी प्यायचं. चहा जसा कडक असतो ना, शक्यतो करून चहा पिऊ नका. चहा सारखं कडक पाणी तुम्ही 2 ते 3 ग्लास प्यायचं आणि 15 मिनिटं फुल स्पीडनं चालायचं. बाकीचं काही करू नका. बघा, कोलेस्ट्रॉल, चरबी सगळे अंगावरची निघून जाते, पोट कमी होतं, वजन कमी होतं. या गोष्टी करून बघा आणि मग सांगा. खूप गोष्टी असतात आपण घरच्या घरी करू शकतो, पण हे आपल्याला मान्य नाही. चालायला जायचं म्हटलं तर काय होतं काय माहित नाही, डोळाच उघडत नाही म्हणतात. तर हे करून बघा आणि मग सांगा. एखादी व्यक्ती दिसायला काळी सावळी असते पण त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल असते, कशी भारी वाटते. एखादं गोरं पान आहे पण तोंड बघितलं तर साधारण कदा मीठ खाल्ल्यासारखं तोंड आहे. काय उपयोग आहे त्यांचा. म्हणून हसत खेळत राहणं. परमेश्वरानं हसण्याची कला फक्त माणसाला दिले. रस्त्यानं 2 गाढवं चालल्यात, हसतात का बघा. आपण न हसून कशात हाजरी करून घेतो ते पण ना बघा. म्हणून हसत राहिलं पाहिजे, आनंद व्यक्त करता आला पाहिजे. आनंद व्यक्त केला तर आनंद वाढतो. दुःख व्यक्त केलं तर प्रत्येकाजवळ रडत बसला तर तेच रडच वाढत राहते, दुःख वाढत राहतं. कारण वर्ल्ड इज गिव्ह अँड टेक पॉलिसी. जगाला जे द्याल ते तुम्हाला परत मिळते. अशा पद्धतीचा तुम्ही साध्या गोष्टीतून विचार करा. आज केसांसाठी हजारो लाखो करोड रुपये आपण खर्च करणारी माणसं बघतो. नॅचरल ते नॅचरल, ओरिजिनल ते ओरिजिनल, डुप्लिकेट ते डुप्लिकेट, केमिकल ते केमिकल आणि ओरिजिनल ते ओरिजिनल. ओरिजिनल मध्ये खूप दम असतो. केस जर छान ठेवायचे असतील तर खूप काही गोष्टी करू शकतो आपण. आज आपण टाकाऊतून टिकाऊ करू शकतो ना. बघा, तुम्ही फळं खाता, साली काय करता, टाकून देतो. ज्यात खरं काय आहे ते आपण टाकून देतो. आजपासून टाकून द्यायचं नाही. बघा, सुंदर दिसण्यासाठी, केस चांगले राखण्यासाठी साध्या गोष्टी करायच्या. फळांच्या साली घ्यायच्या, स्मॅश करायच्या, मिक्सरला लावा, चालतंय. आता वाटा म्हटलं तर मला तुम्ही वाटून टाकाल, कारण वाटायला काय राहिलंच नाही ना शिल्लक. लगेच 2 मिनिटात बटन आलं, लगेच तयार. तर ठीक आहे, चला तसं करा. आणि त्याचा लेप लावायचा, केसांना लावायचा. 10 मिनिटं 15 मिनिटं आपल्या वेळेनुसार अर्धा तासापर्यंत ठेवायचं. अर्ध्या तासाने धुवून टाकायचं. शॅम्पू लावायची गरज नाही, कंडिशनर लावायची गरज नाही, काही लावायची गरज नाही. कुठलं तेल सुद्धा कमी पडतं येतं. तुम्ही फक्त हे करा आणि मला सांगा. केळीची सालं असतील, संत्रीचं साल असेल, मोसंबीचं साल असेल, हे आपण खातो ना फळं, कलिंगडाचं साल असेल. कलिंगडाची तर सालं खूप जाड असतात, खूप मोठे असतात. आपल्याला भरपूर एक कलिंगड आलं तर घरादाराला मेकअप करू शकतो आपण, बरोबर आहे का नाही. त्याची सालं असतील, त्याचा लेप लावायचा केसांना. खूप छान केस राहतात, एकदम मस्त. करून बघा आणि मग सांगा. लांब सडक सिल्की केस राहतात, केस गळती थांबते, केसांना थंडावा मिळतो, कॅल्शियम टिकून राहतं केसांचं. अशा सगळ्या गोष्टी होतात केसांसाठी. बरेच लोक येतात 25 टक्कल पडले, काय करू. विचार कमी कर राजा, झोप व्यवस्थित. ह्याला जगाचा विचार. ह्याला कोरोनामुळे कोण मेलं तर काय करायचं. आता जे मरायचे ते मरणारच की. ज्यांची वेळ आली ते संपून जात आहे. ज्याची वेळ नाही, तुम्ही आम्ही राहिलो की नाही त्यातनं जिवंत, अजून काय आलं तरी त्यातनं पण जिवंत राहू. असं आपलं शरीर मजबूत पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. कोरोना म्हणजे मृत्यू हा गैरसमज थोडा काढा बरं का. खरं सांगायचं विनंती आहे, धाडस पाहिजे. कुठलाही आजार असू दे, तुम्ही घाबरू नका. भीती सगळ्यात मोठा आजार आहे. एखाद्या आजारात तुम्ही घाबरलात की तुम्ही 100% त्यात खचून जाता आणि खचलेली माणसं लवकर मरून जातात. पर्याय नाही असं वाटतंय. आणि सगळ्याला विनंती आहे, त्याचबरोबर सरकारने काढलेल्या वॅक्सिनेशन करून घ्या, खरंच करा. खूप त्याचाही चांगला इफेक्ट होईल. आज त्याच्याबद्दल सुद्धा गैरसमज आहे. काही लोकांना वेगवेगळे गैरसमज झालेले आहेत, तर ते घेऊ नका. चांगले समज घ्या, धाडस घ्या आणि सरकारला सहकार्य करा. अजून सांगायचं म्हटलं त्याच्या पुढं तुम्हाला, तर केसांसाठी फळांच्या पद्धतीने जसं आपण फळांच्या साली जसे आहेत तसे झाडांची पानं पण खूप उपयोगाची आहेत. आता बऱ्याच लोकांना डोक्यामध्ये सोयरेसिस असते, बऱ्याच लोकांना बघा की कोंडा होतो, बऱ्याच लोकांना चित्रविचित्र प्रकार होतात केसांचे. तर हे सगळे प्रकार आपण स्वच्छ करू शकतो, चांगले करू शकतो, काढून टाकू शकतो. वेगवेगळ्या झाडाची पानं आणायची. तर आपण आता सकाळी फिरायला जातोय ना, त्या पानांचा लगदा तयार करायचा, मिक्सरला लावून करा, काय त्रास घेऊ नका.
तेवढा व्यायाम झाला तर काय करायचं? तर तो लगदा करा, केसांना लावा. त्यात कडुलिंबाची पानं असतील, करंजीची पानं असतील, आंब्याची पानं असतील, पेरूची पानं असतील, झालं तर निरगुडीची पानं असतील, तर ह्या पानांचा उपयोग करा. असं रोज रोज करायला पाहिजे असं नाही हो. आठवड्यातून, 15 दिवसातून, किमान महिन्यातून 1 दिवस तरी करू शकतो आपण. कुठेही आपण महिनाभर बघा, फिरायला कुठेही जातात, तिकडे गेला तर तुम्ही पानं मिळालेली घेऊन या. ती काय पानं सुकलीत तरी चालतात, केसांनाच तर लावायचे, त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बघा की चांगल्या पद्धतीचे केस जर पाहिजे असतील तर पानांचा रस काढून, ताजी पानं आणलीत तर त्यांचा रस काढून त्या रसाने तुम्ही केस धुवू शकता, लावू शकता, रस लावू शकता. शक्यतो करून लिंबू जर एखाद्या रसामध्ये पिळून जर तुम्ही लावलात केसांना तर जास्त वेळ ठेवायचं नाही, हेही लक्षात ठेवा. काही लोक काय करतात, चहामध्ये लिंबू पिळून पितात न दूध घालता, कॉफीमध्ये लिंबू पिळून पितात न दूध घालता. तर हे शक्यतो करून टाळा, चहा कॉफी टाळावी असं मला वाटतं. कधीतरी ठीक आहे फ्रेश होण्यासाठी किंवा कशासाठी वाटलं तर, कारण त्यात जे प्रकार असतात ना ते आपल्याला ॲडिक्ट बनवतात.